आहेत. मग एक ठिकाणी आल्यानंतर तुम्ही लगेच म्हणताय सगळी एक ठिकाणी लांडगी झाली, गोळा झाली, काय झाली. अरे एका ठिकाणी यावं म्हणजे तुम्हाला सभा घेण्यासाठी बाजार बघावा लागतो. बाजारच्या गर्दीत तुम्ही सभा घेता बघितलंय. आणि काल तुमच्या सभेला किती माणसं गोळा झाली, तुम्ही किती गोळा केली. जाणं येणाऱ्याला हाताला धरून तुम्ही बसवत होता खुर्चीवर. आणि एखाद्या माणसाला टीका करताना किंवा एखाद्याला काय करताना आमच्या तर आई वडिलांनी आम्हाला शिकवलंय की बाबा कसं बोलावं, काय करावं. मोठे नाही आपण त्याच्या अवकातीचं आहे की नाही याचा विचार न करता तुमच्या बसली माणसं बोलतायत येणारे. आणि जे त्यांच्या संघ न येता जे कमिशनचे आहेत ते तेवढे राहिलेत. कुणाची अवकात, किंमत आणि चॅलेंज हे करू नका. कारण ह्याच्या आधी कधी पोरं असं वाकडं बोलली नव्हती. आता बोलायला लागली. का बोलायला लागली तर आप्पांचा हात असल्यामुळे बोलायला लागली. लक्ष असते. मग तुम्ही जर पोराशनी गावातल्या येऊन जर ही बोला शिकवत असाल तर भविष्यात आमच्या गावाचं काय करशील. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. काल शिपूरमध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये काल विरोध पार्टीची तानाजी आप्पाची सभा झाली. त्या सभेमध्ये तानाजी आप्पांनी बऱ्यापैकी भाषण केलं. त्या भाषणामध्ये तिने डायरेक्ट आमच्या उमेदवाराची अवकात, आमच्या उमेदवाराचे ते काय कामं केली, काय नाही, ग्रामपंचायतमध्ये निवडून एकदा आला, दोनदा आला, काय झालं, सामान्य घरातला आमचा उमेदवार आहे, या अशा सगळ्या गोष्टीची चॅलेंज केली. पुन्हा त्याचं डिपॉझिट जप्त करतो असं तानाजी आप्पांनी काल चॅलेंज केले. तर आमचं स्पष्ट मत आहे की तानाजी आप्पांचं चॅलेंज हे आम्ही स्वीकारतो. आणि 9 तारखेला जनता त्याचं काय उत्तर देते ते तानाजी आप्पांनी पाहावे. आता ग्रामपंचायतमध्ये आम्ही आहे, ग्रामपंचायत सदस्यच आहे मी. तर तानाजी आप्पाने कामं केली तर ग्रामपंचायतला तर कळायला पाहिजे. ग्रामपंचायतला न कळता तानाजी आप्पाने कशी कामं केली, काय केली. ग्रामपंचायतमध्ये मीच डेप्युटी सरपंच होतो आणि माझ्या कारकिर्दीतच मॉडेल स्कूल झालं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण तानाजी आप्पाने कधी दिलं, काय केलं, काय नाही आम्हाला न माहिती होता. डायरेक्टच कसं काय केलं का वरनं मंत्रालयात आणलं तर काय समजलं नाही आम्हाला. शाळेला जो निधी दिलता मंजूर करून त्याची लेटर पॅडवर हे सुद्धा प्रस्ताव आम्हीच दिलते. पण त्यातलं एकही काम आम्हाला मंजुरी म्हणून कधी त्यांनी दिलं नाही किंवा काय नाही. आता तर मी 5 वर्ष अजून ग्रामपंचायतमध्येच आहे. तर मला तर अजून काय कळालं नाही की आप्पाने म्हणून स्वतः काय काम दिलं. सुरेशभाऊ खाडेंनी कामं केली, त्यांना आम्ही मतं दिली, 3दा निवडून दिले, मंत्री झाले, पालकमंत्री झाले, त्यांची मतं त्यांना दिलेत आम्ही. पण त्यांच्या कामावरती तुम्ही का मतं मागताय. आम्ही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही इकडनं आला, तिकडनं आला, काय केला. आमचं ते काय भांडणार नाही. भाऊंचं काम भाऊंच्या संघ, तुमचं तुमच्या संघ. तुम्ही काय केलं, काय नाही. तुम्ही डायरेक्ट येताय, गावात चॅलेंज करताय, 4 पोरं घेताय. तुमच्या जवळची 4 पोरं आहेत, डायरेक्ट कोणाला पण काय पण कुठल्या पण भाषेत बोलतात. तर तुमचं कुठं लक्ष असते. मग तुम्ही जर पोराशनी गावातल्या येऊन जर ही बोला शिकवत असाल तर भविष्यात आमच्या गावाचं काय करशील याचा विचार आता आम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमचं आम्ही चॅलेंज स्वीकारले आणि याचा रिझल्ट तुम्हाला 9 तारखेला आमच्या शिपूरचा काय आहे ते कळेल. कारण ह्याच्या आधी कधी पोरं असं वाकडं बोलली नव्हती. आता बोलायला लागली. का बोलायला लागली तर आप्पांचा हात असल्यामुळे बोलायला लागली. तानाजी आप्पांनी तर असं बोलायला नाही पाहिजे होतं. कारण तानाजी आप्पा 25 वर्ष झालं ग्रामपंचायत सत्ता भोगत्यात किंवा सत्तेत आहेत. आणि त्यांच्यासारख्या माणसाने एखाद्या कुठला विरोधक असू दे नाही तर कोणी असू दे त्याला अशा भाषेत त्याची अवकात, त्याने काय केले, तो कुठल्यात पडला, कुठल्यात उभा राहिला, कुठल्यात नाही, हे असं बोलायची काही गरज नाही. तानाजी आपण डायरेक्ट म्हणायला पाहिजे तू उभारलायस तर तुझी काय ती बघ, तुझे जे लोक मिळव, तुझं मतदान तू घे, माझा प्रचार मी करतो, माझी मतं मी घेतो. तुम्हीच ह्या भाषेत बोलताय म्हणजे तुमच्या संघ असलेले सहकार्य कसे भाजपच्या कडूनच होत आहेत. कारण भाऊ आले, भाऊ पण त्या दिवशी तेच म्हणून गेले, मतदान केला तर ठीक, नाही तर तुमच्या गावाला निधी मिळणार नाही. आता काय झालं, तुम्हाला काय मतं दिली नाहीत का गावानं. आणि सगळ्यात जास्त लिडिंग गावानं दिले. बरे त्यावेळी मागच्या वेळेला आम्ही नसेल पण बाकीचे सहकार्य तर होते. त्याच्या आधीच्या 2 इलेक्शनला आम्ही होतोच. तुम्ही मंत्री झाला, पालकमंत्री झाला, त्यावेळीची मतं आमचीच आहेत. मग तुम्ही असं डायरेक्ट चॅलेंज देऊन एखाद्याला दम देताय किंवा लोकांच्या मनातनं उतरण्याच्या भानगडे सगळ्या या. आणि लाडक्या बहिणीचं तुम्ही सांगताय तर लाडक्या बहिणीचं काय तुम्ही एकट्यानंच भाजपनं पैसे दिलेले नाहीत. तुमच्या संघ राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, सगळे सहकारी तुमचे आहेत. तुमच्या काही एकट्याच्या निर्णयावर पैसे मिळाले नाहीत, सगळ्यांच्या सहकार्यानेच पैसे मिळत आहेत सगळ्या लोकांना. त्यामुळे तुम्ही असं काय डंका पिटायची गरज नाही की आम्ही करतोय म्हणूनच होते किंवा तुमचे कार्यकर्ते सांगतायत की पैसे आले गेले. अरे आले काय, ते पैसे आले, जनतेचे पैसे जनतेला मिळत आहेत. तुम्हाला त्याचं वाटायची काय गरज आहे का. आम्ही कधी म्हटलं देऊ नका, काय द्या, काय करा. शिपूरमध्ये पहिला काँग्रेसचा गट आहे, त्याच्यानंतर वनखंडे सरांचा गट आहे, त्याच्यानंतर आता भाजपमधला गट आहे. भाजपमधल्या गटातलीच लोक महेश भाऊ संघ जे असणारे पहिले भाजपचे होते तेच त्यांचे सहकारी जे आहेत तेच बाजूला आले त्यांच्या संघ येणारे. आणि जे त्यांच्या संघ न येता जे कमिशनचे आहेत ते तेवढे राहिलेत.
बाकीच्यांचा काय संबंध नाही. बाकीचा सगळा गट एक ठिकाणी येऊन काम करायलाय. इथं आल्यानंतर इथं असं कोण म्हटलं नाही की तू तसा. मग आता रस्त्यानं जाताना येताना बाकीची भुगत्यात, ती तिकडे गेला, ही इकडे गेला. अरे का गेला, का आला? ज्याचं ज्याच्यावर प्रेम आहे ते त्याच्याकडे गेला. तुमचं ज्यांचं प्रेम आहे ते तुमच्यापाशी राहिल्यात, किंवा इकडचे पण 4 तुमच्याकडे आलेत की तुमचं प्रेम आहे म्हणताना ज्यादा. आम्ही काय म्हटलं का त्यांना? जाऊ द्यात, ज्याला कुठं जायचंय तिकडे जाऊ द्यात. कोणाला काय काम करायचंय त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आमचं फक्त मत आहे, तुम्ही कुणाला कुणाची अवकात, किंमत आणि चॅलेंज हे करू नका. कारण तुम्ही एवढं पण मोठं झाला नाही ते चॅलेंज आणि अवकात आणि दुसऱ्याची जिरवण्या इतपत. शिपूरकर एकवटलेलेच आहेत. कारण का तर शिपूरचे जे 2-3 गट होते सगळे ते एक ठिकाणीच आहेत. मग एक ठिकाणी आल्यानंतर तुम्ही लगेच म्हणताय सगळे एक ठिकाणी लांडगी झाली, गोळा झाली, काय झाली. अरे एका ठिकाणी यावं का नको? चांगल्या कामासाठी लोक एका ठिकाणी येणारच. मग तुमच्यासाठी का आलं नाहीत? तुम्ही प्रगतशील आहेत ना. कुठल्या गावात असं दिसून आलं की बाबा तुमच्यासाठी म्हणून गाव एकवटलं? एकाही 11 गावात एकही गाव असं दिसत नाही की बाबा तुमचं काम चांगलं आहे म्हणून गाव एकवटलं. पण महेशसाठी 100% कितीतरी गावं एकवटल्यात. कितीतरी गावं, बेळंकी धरा, शिपूर धरा, खंडराजुरी धरा, एरडोली धरा, डोंगरवाडी धरा, कितीतरी गावं. सलगरमध्ये पण फरक पडला. सलगरमध्ये आम्हाला मागच्या वेळेला काहीच नव्हतं, आम्ही प्रचाराला फिरत होतो. जनतेच्या किंवा तुमच्याही एवढं लक्षात यायला पाहिजे, तुम्हाला सभा घेण्यासाठी बाजार बाबा व्हावा लागतो. बाजारच्या गर्दीत तुम्ही सभा घेता किंवा रॅली काढण्यासाठी तुम्ही बाहेरनं माणसं आणता. शिपुरात तर काल दिसूनच आला असेल तुम्हाला की आमची सभा घेतल्यानंतर आम्ही पुढारी बोलवले नव्हते, कोण कुठल्या बाहेरच्या गावचे नव्हते. आमची जी आहेत उमेदवार उभा राहिलेले दोन्ही गावचे तेच, सलगरचे आणि एरडोलीचे तेच आमचे होते. आणि त्यांच्यासाठी कितीतरी गावातली लोक किती पट्टीने गोळा झालती हे काय आम्ही सांगायची गरज नाही, सगळ्यांनी बघितलंय. आणि काल तुमच्या सभेला किती माणसं गोळा झाली, तुम्ही किती गोळा केली. जाणा येणाऱ्याला हाताला धरून तुम्ही बसवत होता खुर्चीवर. याच्यावरून लक्षात यायला पाहिजे की शिपूर एकवटलंय का काय झालंय, का तुमचे कार्यकर्ते तुम्हाला अंधारात ठेवतायत का काय. आणि एखाद्या माणसाला टीका करताना किंवा एखाद्याला काय करताना आमच्या तर आई वडिलांनी आम्हाला शिकवलंय की बाबा कसं बोलावं, काय करावं, मोठ्यांची काय इज्जत ठेवावी. आम्ही आज सुद्धा बोलत असताना तानाजी आप्पा म्हणतोय. पण पुढची जेव्हा तुमच्या जवळची माणसं आहेत ती एकेरी बोलणे किंवा पुढच्या माणसाची किंमत काय आहे काय नाही, आपण त्याच्या अवकातीचं आहे की नाही याचा विचार न करता तुमच्या बसली माणसं बोलतायत. तर याचा तुम्ही जरा खोलपर्यंत विचार करावा. त्यामुळेच लोकांचं तुमच्या संग जेव्हा मत थोडं होतं ते पण मत ढासळलं.